सर सर काय काय अहमदाबाद असतं रे ते. सर तिकडं. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही मजेतच असणार. तर हा व्हिडिओ आहे सोमवारचा. ॲक्च्युली मला थोडा लेट झाला आहे कारण आमचं स्कूल चेंज करायचं चाललं होतं, त्यामुळे मी बुक्स घेतले नव्हते, ॲडमिशन घेतलं नव्हतं. तर आता बुक्स आणले आहेत. पकडलं रे शर्विलने. चला आता शर्विलच्या बुक्सची अनबॉक्सिंग. ही शर्विलची पॅन्ट आणि ही दादा कोंडकेची नाडी आणि हा माझा हा शर्विलचा टी शर्ट. ठेवा इथं. आणि हे माझे सॉक्स. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. बघा हवाय वंडर बॉडी. हे मराठी आहे का ग? नाही बालगीत हिंदी. कुठं मराठी का नाहीये? हे काय कॉम्प्युटरची बुक आता असूनच आईला अगं ते रोबोटिक्स. पण हे ना सिनियर केजीला अगं कम्प्युटर लिहिलंय ना आतमध्ये सगळं असलं. हा कम्प्युटरची ओळख आहे फक्त सध्या. ओके पार्ट्स वगैरे. हे काय इंग्लिश ऍक्टिव्हिटी. ही काय टेंडर फूड स्टेप. सगळ्याला आवडतं ना. हे आहे शब्दलेखन. याला सांगा लन करायचं. आता वाचा लागेल तुला व्यवस्थित. हे ना स्केलने काढायचं. हे स्केलने असं अडकलेलं असतं. हे एक स्केलने निघेला बरं का. असं तोडू नको शर्विल, दीदी काढेल नंतर. हे तू काढ. बरं मी काढते. मला स्केल आता मिळाले तर काढला असतं मी. स्केल निघालाय. पेजेस असं काही झालं ना तर मग थांबायचं. मम्माला नाही तर दीदीला दाखवायचं हे पेजेस कसे चिकटलेले असतात. अरे नाही तर पेज फाटून जाईल ते. नाही निघत आहे. हा नाही निघत आहे. थांब हे ठेवते मी साईडला. दुसरं बघूया आपण. काढ हे काय बुक्सला नाही. शुभस मांडे घालून बसा मला. ते परिते मॅमला लगेच वाटलं. हे बघ ही बुक वेगळी आहे. याच्यामध्ये एका साईडला ब्लँक आहे एका साईडला लाईन्स आहेत. NCP का काय AI ची ही बुक. सोशल स्टडीज. हां सोशल सायन्स AI पॉवर्ड. म्हणजे AI ने फोटोज काहीतरी केलं असेल. हे बघ AI पॉवर्ड क्वेरी क्वेश्चन. बघा ना आतापासूनच मुलांना AI ची बुक्स मिळायला लागलेत. आपण नुसतं नावच ऐकतो आतापर्यंत AI. आणि पण सायन्स हे काय कम्प्युटर स्क्रीन बूट ऑन स्क्रीन म्हणजे ॲनिमेटेड AI गेम्स, ॲनिमेटेड चॅप्टर, इंटरॅक्टिव्ह एक्सरसाइज. म्हणजे सगळं कॉम्प्युटरची बुक पण सगळं AI शिकवणार याच्यामध्ये थोडंफार आहे काय. नाही बरंच आहे बघ. हिंदी व्याकरणची वेगळी बुक. आमच्या वेळेस फक्त एवढीशी छोटीशी बुक असायची. अर्थशास्त्र हिंदी व्याकरणची एवढीशीच. आता एवढी. ही मॅथमॅटिक्स जड. जसा विषय तसे पुस्तक एकदम जड. दीप्तीला कोणता विषय आवडतो दीप्ती? सायन्स आणि इंग्लिश. 4 पेजचा एक चॅप्टर आहे. एवढा खास वास येत नाही. आमच्या ह्याच्यात लई मस्त वास यायचा. नोटबुक्स भारी. एवढं येत नाही. प्लास्टिक येतोय वास. ही बघू ग्रामरची. इंग्लिश ग्रामरचे बुक ठेवलेत ना मागच्या ठेवायचे कायम कारण त्याच्यामुळे. आणि कम्प्युटरची बुक माझ्याकडे सेकंड पर्सन ठेवलेले आहेत. नाही इंग्लिश ग्रामरचं कशासाठी व्याकरण आहे ना ते इंग्लिशमधलं. ते आपल्याला समजायला जरा बरं पडेल. आधीमध्ये वाचायला बरं पडतं. हे पण सेमच. रोबोटिक्स म्हणजे सगळं मशिनरी. म्हणजे जवळ सगळे बुक्स AI नेच. ती पाठ मला वाव किती छान आहे आणि किती अट्रॅक्टिव्ह बघ ना पेज. किती सुंदर आहे ना एकदम अट्रॅक्टिव्ह. छान सिम्पल एकदम. टेस्टला एवढीशीच असायची पतली एवढी छोटीशी नोटबुक. अगं आमच्या तर एवढ्याशाच असायच्या बुक्स. आता हे बघ हे नाही एवढेच आमचे बुक्स असायचे एवढे. गाईड पण आमचं एवढंच म्हणजे एवढंच असेल तर जड. गाईड पण एवढंच जड असेल. मग गाईड म्हणजे काय सगळ्या क्वेश्चनचे आन्सर असलेलं एक बुक असायचं. त्याला गाईड बनायचं. हो तसं हे तर सगळे बुक्स कॉलेजला असे बुक्स कॉलेजला होते आम्हाला. म्हणजे तुम्हाला आता 6th 5thलाच आहेत. पण हे स्केच ड्रॉइंगचे ड्रॉइंगची बुक किती वेगळी आहे ना. स्केच करण्यासारखं पण असं पूर्ण बुक असेच भरलेले. अगं काय ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय. फोटो कॉलेज. हे बघा फोटो कॉलेज. ह्याच्यामध्ये ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित वगैरे आहे. ऋतिक रोशन पण आहे का? ऋतिक रोशन पण आहे. बरंच ॲडव्हान्स झालंय सगळं. असे स्टिकर आम्ही आधी आमच्या ह्याला लावायचं कपाटाला, भिंतींना वगैरे. कशात पेपरमध्ये आले कशामध्ये ते कटिंग करायचं आणि लावायचं.
क्रिकेटर्सचे पण भरपूर लावलेले आहेत. सचिन तेंडुलकरचा तर फोटो प्रत्येक घरात असेल, प्रत्येक घराच्या कपाटावर असेल जुन्यावाल्या. आता ती पद्धत मोडली, कारण आता सगळं मोबाईलवरच फोटोज मिळतात बघायला. तर इथून आपल्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात होत आहे. मुलांना स्कूलला सोडलं आहे. माझा नाश्ता बाकी आहे, कारण आपल्याला माहीत आहे की जेव्हा नवीन नवीन रुटीन स्टार्ट होतं स्कूलचं तेव्हा खूप हेक्टिक असतं. मुलांनाही थोडंसं जड जातं उठायला, सगळ्या गोष्टी करायला, आणि आपल्यालासुद्धा सगळ्या वेळेत म्हणजे अगदी गडबडच असते असं म्हणायला हरकत नाही आहे. थोडा वेळ जातो सगळं सेटल व्हायला. आणि मी इथे नाश्ता केलेला नव्हता, तर आधी स्वतःला नाश्ता करून घेत आहे. मी चपाती करायची बाकी आहे मुलांसाठी, पण आधी मी नाश्ता करून घेईन म्हणते आणि मग कामाला सुरुवात करेन. इथे मी आलू पराठा केला आहे, कारण मुलांचं फेवरेट आहे. त्यामुळे मी ठरवलं होतं की फर्स्ट डेला मुलांना आलू पराठा आणि दहीच द्यायचं. तर मुलांना तर दिलेलं आहे आणि मी माझा आलू पराठा करत आहे इथे. त्याचबरोबर थोडंसं किचनही आवरलेलं आहे आणि आता गरम गरम खायचं असं विचार केला. तोपर्यंत लक्षात आलं की कचरा बाहेर ठेवला नाही, तर मग तो येऊन जाईल, त्यामुळे मग कचरा बाहेर ठेवत आहे. म्हणजे आपण किती ठरवलं ना गरम गरम नाश्ता करायचं तर ते होत नसतं, कारण काही ना काही कामामध्ये आठवत असतात, सुचत असतात आणि ती करावीच लागते. मी दही घेत आहे पराठ्यासोबत आणि चला आता नाश्ता करून घेऊया पहिलं. हा बघा पराठा बघू शकता तुम्ही, आलूचा पराठा आहे हा. आम्ही वेगळी भाजी करतो मोठ्यांसाठी, म्हणजे मिरची घालून, आणि लहान मुलांना ती थोडंसं लाल तिखट आणि इतर मसाले टाकून करतो. आणि आता पहिलं नाश्ता करून घेत आहे मी, कारण कडाकीची भूक लागलेली आहे. नुसता चहा घेतलेला मी त्यांच्यासोबत. इथे आता मी किचन थोडंसं आवरून घेत आहे, कारण आत्ता स्कूल सुरू झाले आहे तर त्यांचं टायमिंग थोडंसं कमी असतं. लगेच मुलं घरी येऊन जातात आणि मग भूक करतात. त्यापेक्षा मी आधी चपाती वगैरे करून ठेवत आहे, म्हणजे किचन वगैरे सगळंच मी आवरून ठेवेन. आणि चपाती झाली म्हणजे माझं किचनचं काम संपलं, म्हणजे स्वयंपाक पूर्ण झाला, कारण सकाळीच भाजी वगैरे होऊन जाते. आणि दुसरी काही भाजी करायची असेल तर ती मी आधीच करून ठेवते आता, म्हणजे गडबडच नको, कारण मुलं आले की खूप दमलेले असतात आणि जेवतातही चांगले. स्कूल चालू असलं ना की हे भारी वाटतं की एकदम छान रुटीन असतं, म्हणजे मुलांना मागे लागायला लागत नाही की जेवा म्हणून. ॲटोमॅटिक एक चपाती स्कूलमध्ये खाल्ली जाते, परत घरी आल्यावर त्यांचं प्रॉपर जे काही जेवण आहे ते होतं, झोप होते, म्हणजे एक छान रुटीन बसतं. इथे मी कमीच चपाती करून घेत आहे, कारण मुलं आल्यावर त्यांना गरम पराठा मी सर्व करणार आहे. तुम्हाला तर माहीतच आहे मी एकदमच चपाती लाटून घेते, 3-3, 4-4 जर जास्त असतील तर, आणि एकदमच भाजून घेते. यामुळे गॅसही वाया जात नाही आणि तवाही जास्त तरसत नाही. बरं, तवा हा माझा लोखंडाचा आहे, मला खूप आवडतो. ऑल इन वन आहे, मी सगळ्या गोष्टी यामध्येच करते. मग ती चपाती असू दे, भाकरी असू दे, डोसा, उत्तप्पासुद्धा तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. इथे मी किचन आवरून घेत आहे, गॅस पुसून घेत आहे आपल्या स्क्रबरनेच, म्हणजे अगदी साबण वगैरे लावूनच, पण धुवून घेत नाही पाण्याने खळाखळा. अगदीच खूप दूध वगैरे सांडलं असेल, खराब झालं असेल तरच धुवून घेते, नाहीतर जास्त पाणी लावत नाही मी. हे बघा, असं जरी किचन स्वच्छ दिसलं ना तरी मनाला समाधान वाटतं. आता मी कशाला तरी किचनमध्ये आले होते, मग माझ्या लक्षात आले की मडका भरायचा राहिला आहे. मग मडका भरायला लावला आहे मी. थोडं थोडं पाणी घेऊन इकडे ओतत आहे मी. बघितलं ना, मी तुम्हाला म्हटलं ना या एरियामधलं काम संपतच नाही, किचनमधलं काम संपतच नाही. पण याचा अर्थ असा नाही की दिवसभर आपण किचनमधलं कामच करत राहायचं आहे, तसं नाही. वेगवेगळी कामं केली पाहिजे. जरी मला किचनमध्ये जास्त काम असलं तरी मी आधीमध्ये दुसरी कामं करत असे, जेणेकरून बोर होत नाही. तर हे बघा, इथे मुलांचा रूम आहे, किती मेसी करून टाकलाय बघा यांनी. खेळणी म्हणू नका, हे म्हणू नका. फक्त 2 दिवस स्कूलच्या कामामध्ये गेलं तर बघा किती इथं पसारा झाला आहे. तर इथे माझं स्टँड पण दिसत आहे तुम्हाला. तर आता मी इथला पसारा आवरणार आहे. आणि त्यात एक गोष्ट अशी आहे की मुलांची नवीन बुक्स येणार, तर जुने बुक्स कुठे ठेवायचे हा प्रश्न. आणि जुनी खेळणी मुलांना टाकून द्यायची नव्हती, तर मग ते चालू आहे सगळं. आता पहिलं कपड्यांचे घड्या घालून घेते एक एक करून. नंतर जो टेबल तुम्हाला साईडला, जो हा कबर्ड दिसत आहे व्हाईट कलरचा प्लास्टिकचा, तो साईडला ठेवायचा आहे, म्हणजे नवीन बुक्स आणि जुने बुक्समध्ये गोंधळ होऊ नये आणि ते बुक्स साईडला राहतील असं. तुम्ही बघू शकता इथे मी पटापट कपड्यांच्या घड्या घालत आहे. इथे जरी पटापट दिसत असेल फास्ट फॉरवर्डमध्ये, तरी मला 1.5 तास गेला ही रूम आवरायला. आणि चटई वगैरे उचलल्यानंतर थोडीशी रूम ही बरी वाटत आहे. आणि मग मी कपडेही ठेवून दिले कबर्डमध्ये, म्हणजे ज्या त्या जागी. तरी घरात एकटा असल्यामुळे पटापट कामं होतात आणि मुलांना आणायला जायचं आहे, त्यामुळे मी फटाफट आवरत आहे. तर हा मी तिकडे तो कबर्ड लावून घेतला आहे. बाकीचा खालचा थोडाफार पसार आहे तो मी उचलत आहे. एकदा मी तुम्हाला पूर्ण रूम दाखवते की काय कोपरा आहे तो.
हे बघा, ही ॲक्च्युली आमची किचनची मांडणी आहे जी आम्ही सगळीकडे घेऊन फिरतो लग्नातली, कारण की कुठे ट्रॉल्या नाही भेटल्या तर मग हे यूजमध्ये होतं. पण सध्या इथे मी मुलांना ठेवली आहे, म्हणजे पसारा ठेवण्यासाठी, बुक्स ठेवण्यासाठी वगैरे सगळं. तर हे बघा, कम्पॅरेटिव्ह हा कोपरा बघा किती छान वाटत आहे, कारण हा अजून भरलेला नाही आहे आणि सध्या इथे नवीन बुक्स येणार आहेत. म्हणजे हे पूर्ण भरणार आहे अजून, नाही असं नाही. इथे थोडी पंख्याची हवा खात आहे मी, कारण शर्विलला आणायला टाईम झाला आहे, 10 मिनटं बाकी आहेत. तर म्हणलं 10 मिनटं शांत बसून घेऊयात आणि मग आणायला जाऊयात. तर इथे मी फुल सन प्रोटेक्शन घेऊन आता शर्विला आणायला चालली आहे. आणि हे बघा, हे लिफ्टमध्ये ओव्हरऑल लुक तोच वन पीस आहे आणि त्याच्यावर जॅकेट चढवलं आहे आणि हे स्कार्फ गुंडाळला आहे. फोटो मिल गए ना आपको? इथे शर्विला घेऊन मी रिटर्न येत आहे आणि इथे शर्विल टुसलेला आहे, कारण मी पैसे आणले नाही सोबत. त्याला एका दुकानातून खाऊ घ्यायचा होता. तशी सवय लागते म्हणून मी नाही आणत पैसे, मुद्दाम आणत नाही, कारण ती रोज रोज त्याला ती आठवण होते मग की खाऊ घ्यायचं आहे म्हणून. इथे आम्ही घरी पोचलेलो आहोत आणि शर्विल खूपच दमला आहे, घामाघूम झाला आहे, पहिलाच दिवस आहे. शर्विल काय करतो? शर्विल मी कपडे हँगरला लावतो. काय करतो? कपडे हँगरला लावतो. कपडे हँगरला लावतो. ही शर्विलची खूप छान सवय आहे की त्याला युनिफॉर्म इतके आवडतात ना, कोणतेही युनिफॉर्म ते एकदम व्यवस्थित हँगरला वगैरे लावून ठेवणार. म्हणजे नेक्स्ट डेची प्रिपेरेशन तो आतापासूनच करून ठेवतो आणि ते कुठेही कपाटाला जिथे जागा मिळेल तिथे तो अडकवून ठेवणार असं. शर्विल गप्पा मारतोय. स्कूलमध्ये काय झालं ते सांगतोय. काय केलं सांगू? काय काय केलं सांग. हां. मी गेलो पहिलं, मग खेळलो, मग अभ्यास केला, मग खेळलो, परत जेवलो आणि मग परत खेळायला लागलो, मग सुट्टी झाली. होय, मजा आली ना. असं हे झालं. पण माझं नावच नाही घेतलं. 1 to 10 स्पेलिंग मला येते, आता बोलून दाखवतो थांब. 1 to 10 स्पेलिंग येते आणि तुझं टीचरने नाव नाही घेतलं असं. अरे घेणार रे, आज नाही घेतलं, उद्या घेणार. ओके, बोल बघू 1 to 10 बघू येते का तुला. O-N-E-1 T-W-O-2 T-H-R-W-T F-R-U-R-4 F-I-E-V-5 S-I-X-6 S-E-V-E-N-7 E-I I-E-I-J-H-E-N-I-N-E 9 T-E-N 10. व्हेरी गुड. नेक्स्ट टाइम तो असं हात वर कर बरं का, तुला येतं म्हणून टीचरला सांग. तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.